Hello, friends. Good morning. In previous lecture, we have seen some of the characteristics. Today, we are going to see that is the some of the characteristics of the bacteria. Here, that is the point. बॅक्टेरिया या बॅक्टेरियाची साईज जी आहे ती साईज 1 मायक्रोमीटर. याला म्यू म्हणायचं. हे जसं यू सारखं काढले की नाही त्याला म्यू म्हणायचं. to 10 ही त्याची त्या बॅक्टेरियाची साईज आहे. आणि ती साईज कशी असते तर ती साईज इतकी लहान असते ना की ती कशा अगदी स्ट्रॉंग मायक्रोस्कोप खालीच आपल्याला बघावी लागते. हे पहा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत. पहा हे कसे असतात बॅक्टेरिया तर युनिसेल्युलर असतात म्हणजे एक पेशी असतात. इंडिपेंडंट असतात म्हणजे स्वतंत्र असतात किंवा पॅरासिटिक असतात परजीवी दुसऱ्यावर जगणारे असतात. ऑर्गॅनिझम्स म्हणजे युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासाइट ऑर्गॅनिझम. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म द कॉलनी. काही वेळेला काही बॅक्टेरिया कॉलनीज करून राहतात म्हणजे ग्रुप समूह करून राहतात. म्हणजे लक्षात काय ठेवणार युनिसेल्युलर independent parasite organisms. Sometimes the bacteria together form the colonies. काही वेळेला मात्र त्या कॉलनीज करून राहतात, समूह करून राहतात. बॅक्टेरिया सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ द सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनल्स आर अब्सेंट. काही बॅक्टेरिया जे असतात ना प्रोकॅरियोटिक सेल्स असतात. प्रोकॅरियोटिकचा अर्थ तुम्हाला मागे सांगितलं. प्रोकॅरियोटिक सेल्स विथ सेल वॉल. त्यांना सेल वॉल असते. म्हणजे काही ज्या प्रोकॅरियोटिक सेल जे असतात म्हणजे बॅक्टेरिया जे असतात म्हणजे बॅक्टेरिया सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. त्यांना सेल वॉल असते. सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका असते. बट त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे. न्यूक्लियस म्हणजे केंद्र आणि सेल ऑर्गॅनल्स म्हणजे पेशी अंग के पेशीमध्ये असणारे जे ऑर्गन्स असतात ते मात्र नसतात. म्हणजे डिस्टिंक्ट असतात पण ते डिस्टिंक्ट असे सेपरेट आपल्याला दिसत नाही आहे. ऑर्गॅनल्स आर अब्सेंट. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. त्यांचं जे रिप्रोडक्शन असतं म्हणजे त्याचं जे काही विभाजन पद्धत आहे रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन पद्धत म्हणजे त्यांच्यापासून नवीन असे बॅक्टेरिया तयार करण्याची जी पद्धत आहे बायनरी फ्युजन असते. बायनरी म्हणजे बायनरीचा अर्थ बायनरी फ्युजन म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, आठाचे 16 दुप्पट पद्धतीला बायनरी फ्युजन म्हणतात. आणि चौथा आहे इन फेवरेबल कंडिशन म्हणजे योग्य कंडिशन त्याला मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ समजा त्यांना कशाची गरज आहे अन्न पाण्याची गरज आहे. ते अन्न पाणी जर त्यांना जर मिळालं तर बॅक्टेरिया ग्रो व्हिगोरसली अँड कॅन डबल देअर द नंबर ऑफ द 20 मिनिट. अगदी 20 मिनिटांमध्ये सुद्धा ते डबल होतात. म्हणजे बॅक्टेरियांना जर का वाढण्यासाठी पोषक वातावरण फेवरेबल कंडिशन म्हणजे पोषक वातावरण जर मिळालं तर त्या बॅक्टेरिया काय करतात तर आपलं जे काय रिप्रोडक्शन जे आहे ते दुप्पट वेगाने डबल 20 मिनिटांमध्ये दुप्पट होण्याची त्यांची क्षमता असते. पण ते फेवरेबल कंडिशनमध्येच. अलग लक्षात. हा एक पाठ तुम्हाला बॅक्टेरियाच्या माहिती सांगितला. आता दुसरा जो पाठ आहे तो प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. प्रोटोझोआचा अर्थ काय प्रोटोझोआ मीन्स आदिजीव. त्याच्यामध्ये पॅरामिशियम असतोय अमिबा असतोय. अलग लक्षात. तर त्याची जी साईज आहे ती 200 म्यूएम मायक्रोमीटर 200 मायक्रोमीटर. लक्षात 200 म्यूएम फार लहान. आता तो आपल्याला कुठे दिसतो तर साधारणपणे आपली जी डबकी असतात पाण्याची डबकी असतात त्या अशा प्रकारची ही फिगर असते. हे आणि फिगर काढणे फार हे चप्पलच्या आकाराचं आपला स्लीपर आहे ना स्लीपरच्या आकाराचा त्याचा आकार असतो तो पॅरामेशियम असतो. आणि जो अमिबा जो असतो ना तर अमिबाचा कसाही आकार काढला तरी चालतो. अगदी पेन उचलला आणि वाकडी तिकडी रेषा करत पुन्हा नेऊन पेन त्या पहिल्या लाईनला जोडलं ना की झाला जो तुमचा अमिबा. तर प्रोटोझोआ मीन्स आदिजीव. Protozoa are found in a soil, fresh water, sea water. Some are found in the body of the other organism and the pathogenic. म्हणजे कसं बघा ते जे आहे ते मातीमध्ये सापडतात, गोड्या पाण्यात सापडतात, समुद्राच्या पाण्यात सापडतात आणि काही आहे ते दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सापडतात. समजलं का? म्हणजे हे परजीवी आहेत. हे दुसऱ्या जास्तीत जास्त परजीवी आहेत आणि दुसऱ्याच्या प्राण्याच्या शरीरामध्ये सुद्धा सापडतात. पाण्यामध्ये सापडतात,
डबक्यामध्ये सापडतात. तर म्हटलं हे पॅरामेशियम जे असतात ते हे सी वॉटरमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये. हे एकट्याच काय, हे पाठच करून ठेवायचं. हे सर्व जे आता मी सांगतोय ना, हे पाठच करायचं, त्याला पर्याय नाही आहे. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑफ द युकॅरियोटिक सेल्स. ते एकपेशीय प्राणी, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय प्राणी आहेत आणि ते युकॅरियोटिक सेल्स आहेत. त्यांच्या जे पेशी जे आहेत ते युकॅरियोटिक. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन. तर युकॅरियोटिकचा अर्थ तुम्हाला मी सांगितला होता सुरुवातीला. तर युकॅरियोटिकचा अर्थ असा असतो, प्रोकॅरियोटिक म्हणजे त्याला लॅक ऑफ द मेम्ब्रेन, म्हणजे त्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन नसतं आणि ह्याला मेम्ब्रेन असतं. म्हणजे याचं जे न्यूक्लियस आहे, आता हे जे न्यूक्लियस सांगितलेलं आहे, या न्यूक्लियसला मेम्ब्रेन असतं. हे जे न्यूक्लियस असतात ना, त्याला काय असतं पाहिजे, हे जे मेम्ब्रेन असतं. मेम्ब्रेन म्हणजे पटल असतं त्याला. दीज आर द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ द युकॅरियोटिक सेल. म्हणजे त्याचं ते एकपेशीय ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्याला युकॅरियोटिक सेल म्हणजे त्याच्या पेशीला पटल असतं. त्याच्या केंद्रकात पेशीमध्ये केंद्रक पटल असते असं म्हणायचं. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ द लोकोमोशन अँड द मोड ऑफ द न्यूट्रिशन अमंग द प्रोटोझॉन. प्रोटोझॉनमध्ये वेगवेगळे असतात. मग आता मी सांगितलं पॅरामेशियन, अमिबा आहे, हायड्रा आहे, असे वेगवेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये जे आहेत हे त्यांच्या शरीरामध्ये स्ट्रक्चरमध्ये व्हेरिएशन्स असते, म्हणजे बदल असतोय. त्यांना लोकोमोशन म्हणजे त्याची हालचाल, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन म्हणजे त्या हालचालीसाठी त्यांना काय असतात तर अवयव असतात. जसं उदाहरणार्थ तुमचा जो काही अमिबा जो आहे, तो अमिबा आपल्या शरीराचाच भाग असा उंचवटा बाहेर करतो बाजूला, आणि त्याला आपण छद्मपाद मराठीमध्ये म्हणतो. आणि ते छद्मपादाच्या माध्यमातून तो काय करतो, तो लोकोमोशन करतो, म्हणजे हालचाल करतो. अँड द मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग द प्रोटोन, आणि त्यांचे म्हणजे त्यांचं जे अन्न घेण्याचे जे काही मार्ग आहेत, अन्न घेण्याचे जे प्रकार आहेत, म्हणजे कोण त्यांना काही अवयव असतील, किंवा अमिबा जो आहे तर अमिबाला अवयवच नाही आहे, तो जिथं जे अन्नपदार्थ जिथं त्याच्या शरीराला येतील तिथंच तो एक काय करतो तर पोकळी तयार करतो, तिथून आत शरीरात घेतो. म्हणजे असं प्रत्येक प्राण्याचे वेगवेगळे, प्रत्येक प्रोटोझोआनचे वेगवेगळे जे काय दॅट इज न्यूट्रिशन अमंग द प्रोटोझोआन. न्यूट्रिशन घेण्याची पद्धत, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे खाण्याची पद्धत वेगळी त्याची असते. म्हणजे त्यांच्या शरीराचं स्ट्रक्चर वेगळं असते, त्यांचा अवयव हालचाल करण्याचे अवयव त्यांना वेगवेगळे असतात, आणि त्यांचे अन्न घेण्याची जी पद्धतसुद्धा वेगळी असते. दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. त्यांची सेल एकच पेशी असते, त्यामुळे त्यांचे सिम्पल डिव्हिजन होते. 1चे 2, 2चे 4, 4चे 8 अशा प्रकारची जी त्यांची जी काही डिव्हिजनची पद्धत आहे ते सिम्पल असते. अमिबा, पॅरामेशियम, फ्री लिव्हिंग डर्टी वॉटर, साधारणपणे डर्टी वॉटर घाणेरड्या पाण्यामध्ये ते जास्त राहतात. नंतर एंटामिबा हिस्टोलिका हा कॉजेस द एंटामिबा हिस्टोलिका कॉजेस द अमिबायोसिस. हे रोग आहे, रोग लक्षात, रोगाचं नाव आहे. प्लास्मोडियम व्हिवॅक्स कॉझिंग द मलेरिया, हे रोगाचं नाव आहे, हे रोगाचं नाव आहे. मलेरियाला प्लास्मोडियम व्हिवॅक्स नावाचा जो काही प्रोटोझो आहे तो कारणीभूत असतो. आणि ॲटोट्रॉफिक युग्लिना, फंगी, दुसरा पुढचा पार्ट आहे तो फंगी म्हणजे कवक, बुरशी आपण म्हणतो ते. ओके. साईज अप्रॉक्सिमेटली 10 mm to the 100 mm. त्याची जी साईज आहे ते 10 mm ते 100 mm. दीज आर फाउंड ऑन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर ऑन द डेड बॉडीज ऑफ द प्लांट ॲनिमल्स. म्हणजे प्राण्यांचे फळे, वनस्पती, प्राण्यांचे शरीर कुजलेली जी असतात ना त्याच्यावर ते जास्तीत जास्त सापडतात. फंगी तुम्हाला माहितीच आहे, आपण भाकरीचा तुकडा जरी बरेच दिवस ठेवला तर त्याच्यावर फंगी चढते. These are the eukaryotic organism. Some are the unicellular and other are the visible to our naked. काही असतात ते डोळ्याने दिसतात, काही मात्र डोळ्याने दिसत नाहीत. सॅप्रोफायटिक ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ते सॅप्रोफायटिक असतात, म्हणजे ते कुजलेल्या मृतोपजीवी, कुजलेल्या अन्नपदार्थांच्यावर, सडलेल्या कुजलेल्या अन्नपदार्थांच्यावर जे जगतात आणि त्या अन्नपदार्थामुळे स्वतःचं अन्न ॲब्सॉर्ब करतात. ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकिंग ऑर्गॅन, कुजलेल्या अन्नपदार्थांना शोषून घेतात. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली, असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर द बडिंग. ते सेक्शुअली म्हणजे लैंगिकदृष्ट्या, असेक्शुअली म्हणजे अलैंगिकदृष्ट्या सेलचं डिव्हिजन करतात. आणि ते काही सेल म्हणजे त्यांचं जे काय रिप्रोडक्शन असतं सेक्शुअली असेक्शुअली होतं, सेल डिव्हिजनच्या माध्यमातून सुद्धा होतं, किंवा
बडिंगच्या माध्यमातून, मुकुलायन पद्धत, त्याला बडिंग म्हणजे मुकुलायन पद्धतीने होतं. उदाहरणार्थ बेकरसिस्ट ईस्ट नावाचा एक फंगी आहे. कॅन्डिडा आणि मशरूम हे फंगीचे प्रकार आहेत लक्षात. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो अल्गी, साईज अप्रॉक्सिमेटली 10 mm to 100 mm. हे सगळे पाठ करून ठेवा बरं का. दे आर ॲक्वॅटिक. हे अल्गी जे असतात ना पाण्यामध्ये राहतात. अक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहतात. अक्वॅटिक मीन्स पाण्यात राहतात. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ॲटोट्रॉफिक ऑर्गॅन. युकॅरियोटिक असतात, त्याचा अर्थ आता मी सांगितलं तुम्हाला. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय. ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांच्यामध्ये हरितद्रव्य हे असणार, ते फोटोसिंथेसिस करतात आणि तेव्हा स्वतः अन्न तयार करतात. अल्गी. शेवाळ. अल्गीचा अर्थ आपण शेवाळ बघितले पाण्यावरती किंवा आता पावसाळ्यामध्ये घराच्या बाहेर जे साचते ते अल्गी सगळे लक्षात. पाण्यामध्ये जास्तीत जास्त पाणी जिथं असेल तिथे वाढतात. फोटोसिंथेसिस कॅरीड आउट ऑफ द हेल्प ऑफ द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. आता सांगितलं ते ॲटोट्रॉफस म्हटलं की लक्षात ठेवायचं, फोटोसिंथेसिसची प्रक्रिया ते करतात. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो म्हणजे हरितद्रव्य. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितद्रव्य असतं आणि त्या हरितद्रव्याच्या माध्यमातून ते स्वतःच आणि स्वतः. तुम्हाला मी शब्दांची जी लिस्ट दिली ते पाठ करा तर तुम्हाला हे सगळं समजेल. क्लोरेला, क्लास्मिडोमोनस, अ फ्यू स्पेसिस ऑफ द अल्गीज आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर द मल्टीसेल्युलर अँड फिजिबल विथ द नेचर आहे. काही जण आहेत ते युनिसेल्युलर आहे, एक पेशी आहेत. काही आहे ते मल्टीसेल्युलर आहे, बहुपेशी आहेत आणि ते डोळ्यांनी दिसतात, साध्या अवघ्या डोळ्यांनी दिसतात, म्हणजे मायक्रोस्कोपनी बघायची गरज भासत नाही. आणि आता लास्ट जो पॉईंट आहे याच्यातला तो व्हायरस. आता व्हायरसचा आता आपण 2 वर्ष झाला अनुभवतोच व्हायरस, की नाही. कोविड-19चा जो व्हायरस आहे त्याची माहिती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तो व्हायरस साध्या डोळ्यांनी दिसत नाही, फार लहान असतो. द साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू द 10 नॅनोमीटर. जनरली व्हायरस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅन. ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्यांना कन्सिडर केलं जात नाही आहे, म्हणजे ते सजीव म्हणून कन्सिडर केलं जातात. दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मधली, म्हणजे ॲट द एज ऑफ म्हणजे काठावरचे. लिव्हिंग ना नॉन लिव्हिंग, म्हणजे निर्जीव बी नाहीत आणि सजीव पण नाही, त्याच्या मधलीची स्टेज आहे. त्या मधल्या स्टेजमधले म्हणजे काठावरचे ते त्यांना समजलं जातं. दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजी. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. व्हायरसेस अतिशय लहान असतात. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. म्हणजे 10 ते 100 पट मायक्रो बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पट लहान असतात. अँड कॅन बी सीन ओनली द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्येच आपण बघू शकतो. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ द इंडिपेंडंट पार्टिकल्स. त्यांना इंडिपेंडंट पार्टिकलच्या स्वरूपात बघतो. व्हायरसेस इज लॉंग मोलिक्युल ऑफ द DNA. त्यांच्यामध्ये DNA चा लांब मोलिक्युल असतो. DNA म्हणजे काय? डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड, त्याला DNA म्हणतात. किंवा RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. कव्हर्ड बाय द प्रोटीन कोट. त्यांच्या बाजून, त्याच्या बाहेरून प्रोटीनचं कव्हर असतं त्यांना, इथं दिले. तर त्यांना काय, त्याच्या बाजून काय असतं तर प्रोटीनचं कवच असतं. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल सेल्स. ते फक्त प्राण्यांच्या पेशीमध्ये आणि वनस्पतीच्या पेशीमध्ये सुद्धा राहू शकतात. म्हणजे सगळे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत, एकच व्हायरस आहे असं नाही आहे. अँड प्रोड्यूस देअर द ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ द होस्ट सेल अँड क्रिएट देअर द न्यूमरस रिप्लिका. ते काय करतो माहिती आहे का, त्या ज्याच्या शरीरामध्ये राहतो त्याच्या शरीरातनं सगळं अन्नपदार्थ त्याला घेतो, त्याच्यात जगतो तो आणि स्वतःच्या रिप्लिका तयार करतो, प्रतिकृती तयार करतो. रिप्लिका म्हणजे प्रतिकृती. प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन, स्वतःचं प्रोटीन तो निर्माण करतो. म्हणजे ज्याच्या शरीरात, ज्या प्राण्याच्या शरीरामध्ये राहतो त्या प्राण्याच्या शरीरात राहून स्वतः प्रोटीन तयार करतो आणि तो काय करतो तर बऱ्याचशा रिप्लिका म्हणजे हुबेहूब प्रतिकृती तयार करतो. मग आपण नाही का आता म्हणत डेल्टा व्हेरियंट आला, अल्फा व्हेरियंट आला, गॅमा व्हेरियंट आला, हे जे आपण म्हणतोय की नाही, याचा अर्थ त्यानं स्वतःच्या रिप्लिका तयार केल्या, स्वतःच्या प्रतिकृती तयार केल्या. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड द बिकम प्रे. आणि मग तो आपली ज्या सेलमध्ये तो राहतोय ना, ज्या सेलमध्ये मानवाच्या सेलमध्ये राहतात तिथे सेल फोडतो तो आणि त्याच्यातून तो बाहेर पडतो.
म्हणजे आज जेव्हा तो रिप्लिका तयार करतो आपल्या ज्या प्रतिकृती तयार करतो त्या रिप्लिका पुन्हा काय करतात, त्या सेलला फोडतात आणि त्या बाहेर पडतात. दिस फ्री व्हायरस अगेन्स्ट इन्फेक्ट द न्यू सेल, आणि मग ती जी बाहेर पडलेली जे व्हायरस आहे ते बाहेर दुसऱ्या पेशींना, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशीला, एका पेशीमध्ये त्याची वाढ होते, वाढ झाली तर स्वतःची प्रोटीन तयार करतो, प्रोटीन तयार केली तर तो रिप्लिका स्वतःच्या तयार करतो आणि मग तो दुसऱ्या पेशींच्या, मग तो ती पेशीला फोडतो आणि बाहेर येतो आणि दुसऱ्या पेशींच्यामध्ये त्यांना संसर्ग, त्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो, त्यांना संसर्ग करण्याचा प्रयत्न करतो. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल. यामुळे प्लांटना सुद्धा आणि ॲनिमल्सला सुद्धा बरेचसे व्हायरसेसचे रोग निर्माण होतात, तर डिसीज निर्माण होतात. ते आपण आता अनुभवतोय, 2 वर्ष झालं त्या व्हायरसमुळे आपण कसे काय झालं तर इन्फेक्ट होत चाललेलो आहोत किंवा आपल्याला किती त्रास होतो. तर काही माणसामध्ये व्हायरसचे काही रोगांची माहिती दिलेली आहे. पहा, पोलिओ व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, HIV व्हायरस आहे, एड्सचा व्हायरस, HIV एड्सचा व्हायरस आहे. कॅटलमध्ये पिकोर्ना व्हायरस नावाचा कॅटलमध्ये, जनावरांच्यामध्ये व्हायरस आहे. प्लांटमध्ये टोमॅटो विल्ट नावाचा, टोमॅटोवर पडणारा जो टोमॅटो विल्ट नावाचा व्हायरस आहे. टोबॅको मोसॅक व्हायरस, टोबॅको मोसॅक नावाचा व्हायरस आहे. बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये बॅक्टेरिओफेग, ते व्हायरस अटॅक बॅक्टेरिया, म्हणजे हा व्हायरस बॅक्टेरियावर सुद्धा अटॅक करतो. कोणता? बॅक्टेरिओफेगस नावाचा जो व्हायरस आहे तो बॅक्टेरियावर अटॅक करतो. एवढी सगळी माहिती झालेली आहे. हे पाठ आपण नंतर पाहू. तोपर्यंत हे लेसन ते तुम्हाला मी सांगितलेले पुन्हा एकदा सांगतो. काय काय पाठ करायचं, हे लिहून काढायचं, हे लिहून काढायचं आणि हे पाठ करायचं. लक्षात घ्या, हे इथंपर्यंत आलं का लक्षात, इथंपर्यंत. परत हे नंतर कॅरेक्टरिस्टिक्स हे पाठ करायचं आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स एवढं पाठ करा. हे कॅरेक्टरिस्टिक आहे, हे 1 2 3 4 5 6 7 8 एवढ्या गोष्टी पाठ करून ठेवा, म्हणजे हा चॅप्टर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार. तोंडपाठच करा, त्याला पर्याय नाही आहे. ओके.